ब्रेकनंतर अयोध्येमधनं बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या 22 जानेवारी 2024 हा दिवस प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी जसा खास होता तसाच 25 नोव्हेंबर 2025 हा दिवस सुद्धा असणार आहे. कारण अयोध्येतल्या राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराच्या कळसावरती धर्मध्वज फडकावला जाणार आहे. एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या परिसरामध्ये अयोध्या नगरीत पाहायला मिळते. पण आज सकाळी काही वेळासाठी मंदिरामध्ये आत जाण्याची आणि मंदिरामधली काही दृश्य टिपण्याची संधी एबीपी माझाला मिळाली, मला आणि कॅमेरामन प्रशांतला मिळाली. आम्ही तर नजरेत मंदिर खूप जास्त साठवून घेतलं, पण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना सुद्धा या मंदिराची सगळ्यात पहिली झलक आम्ही दाखवणार आहोत. एक खास रिपोर्ट अयोध्येमधनं पाहूया. नमस्कार, मी ज्ञानदा कदम आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन प्रशांत माने आणि समोर दिसतंय ते प्रभू श्रीरामांचं अलौकिक मंदिर. प्रभू श्रीरामांचं हे मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि आत्ता या क्षणी देशभरातले राज्यभरातले हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येतात. उद्याचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे, 25 जानेवारी 2025चा. आणि समोर जो उंच शिखर दिसतंय, जो कळस दिसतोय, त्याच्यावरती धर्म पताका फडकवली जाणार आहे. हा केवळ या मंदिराचा कळस नाही आहे, तर ही हिंदूंची आस्था आहे, हिंदूंची सकारात्मकता आहे, हिंदूंची ऊर्जा आहे आणि हिंदूंची प्रेरणा आहे. 500 वर्षांचा संघर्ष हे मंदिर पूर्ण होण्यासाठी कैक पिढ्यांनी पाहिलेला आहे. 500 वर्षांचा संयम सर्वांनी दाखवलेला आहे. ही 500 वर्षांची प्रतीक्षा आहे, ही एक सुरेख अनुभूती आहे. आणि या कळसावरती खास लेझर शो सुद्धा दाखवला जाणार आहे. तो लेझर शो असणार आहे सीता स्वयंवराचा. कारण 25 जानेवारीची तारीख किंबहुना या विवाहाची तारीख इथे का निश्चित करण्यात आली, या विवाह पंचमीची, कारण प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह यावेळेला झालेला होता. म्हणून याच मुहूर्तावरती हा जो कार्यक्रम आहे हे करण्याचं निश्चित झालेलं आहे. भगवा ध्वज जेव्हा फडकवला जाईल तेव्हा अर्थातच प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होईल आणि सजलेली अयोध्या नगरी, प्रचंड मोठा बंदोबस्त आहे आणि हा भगवा ध्वज अतिशय सन्मानानं दिमाखानं राम मंदिराच्या कळसावरती झळकताना आपण पाहतोय. ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत आणि सगळी मंडळी, प्रचंड मोठी सुरक्षा इथे आहे. पण हीच भगवी पताका, हा भगवा ध्वज जो आहे तो आस्थेचं, शौर्याचं, संयमाचं, सकारात्मकतेचं आणि प्रचंड मोठ्या ऊर्जेचं प्रतीक आहे. त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. धर्मध्वजा, धर्म पताका फडकवली जाणार आहे. प्रभू श्रीरामान मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि इथे शेकडो हात हे मदतीसाठी पुढे सरसावलेले आहेत, मंदिर सजावटीसाठी आणि मंदिराच्या आसपासचा परिसर सजवण्यासाठी. तर आपल्याकडे कोणत्याही शुभकार्यामध्ये गोंड्यांच्या फुलाचं महत्त्व खूप जास्त असतं आणि अर्थातच त्याच गोंड्याच्या फुलांना इथे पहिला मान दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काही मंडळी इथे तोरणं बनवतात, तर काही मंडळी गोंड्यांच्या माळा बनवतात. आपण इथल्या काही मंडळींशी बातचीत करूया. भाई साहब नमस्ते, आप कहाँ से हैं, कब से ये सब काम चल रहा है आपका? कल से काम चल रहा है मैम. ये बुलंदशहर से, हम यूपी बुलंदशहर से. कैसे लग रहा है प्रभु श्री राम जी के लिए आपका? बहुत बढ़िया. यहाँ पे हम तो पहली बार आए हैं, बाकी सब लोग आते रहते हैं और बहुत बढ़िया लग रहा है काम करके. और ऐसे ही चाहेंगे कि ऐसे ही आते रहे हम इसकी प्रोग्राम की सेवा में. तर अशीच वेगवेगळी अयोध्येतली तयारी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास आपली रजा घेते. कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझा, अयोध्या.
तर याच अयोध्या नगरीतनं